नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या शारदा ढगे व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा। आज सकाळची वेळ आहे, माझं थोडं म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे। मी आता घर वेगवेगळा पूर्ण आवरून घेते, पूर्ण झाडून घेते, रूम वगैरे झाडून घेते आणि बाकीचं सगळं बाहेरचं वगैरे सर्व झाडून घेते एक वेळा स्वच्छ। आता इथे माझे मी जे कपडे तिथे घातले होते ते धुवून टाकते सर्व आणि कपडे धुतल्यानंतर मी लागेल स्वयंपाक वगैरे करून घेते व्यवस्थित। आणि इकडे बघा मी भाजी टाकलेली आहे। भाजीसोबत मी आज उन्हाळ्यांचीच भाजी करत आहे। तुम्ही कशी बनवता मला कमेंट करून नक्की सांगा। मी तर अशा पद्धतीने बनवते, तुम्ही कशी बनवता नक्की कमेंट करून सांगा। रोज रोज ना आपल्याला तेच कामं होतात, कधी कधी कंटाळा येतो, पण जर ना आपण पॉझिटिव्ह येते ना चांगल्या मनानं रोज सकाळचे कामं केले ना तर आपल्याला बोर नाही वाटत। नाही मग रोज उठलं की तेच ते असलं की बोर वाटतं ना, कंटाळा येतो कामांचा। पण आनंदाने केलं ना काही कंटाळा येत नाही। नेहमी आनंदी राहा, खुश राहा। इथे माझी भाजी वगैरे झालेली आहे, मी उतरून ठेवलेली आहे। आता मी पोळ्या टाकणार आहे। मी कणिक व्यवस्थित मळून घेणार आहे। व्यवस्थित मळली नरम झाली की त्याच्या चांगल्या पोळ्या येतात। मी पण कणिक अगोदरच भिजून ठेवत जा आणि झाकून ठेवत जा, त्याच्यावरती मग नरम पोळ्या येतात आणि व्यवस्थित येतात, फुगतात पण चांगल्या पोळ्या लागतात। पोळ्या करून घेते मी इकडे आणि नंतर पोळ्या वगैरे माझ्या झाल्या की मी भांडे वगैरे घासून घेणार। माझ्या पोळ्या चालू आहेत। चूल कमी जास्त होते कधी तर मी त्याच्यामध्ये इंधन आणते। अनुच्या पप्पाने मला काड्या आणून आणि आंघोळ केल्यानंतर मी तिचं तयारी वगैरे करून देणार आहे। आता अनुची आंघोळ झालेली आहे, आता मी तिची करणार आहे तयारी करणार आहे। आणि ती पण झोपली, पण आंघोळ केल्याबरोबर तयारी सुद्धा तिनं करू नाही दिली आणि झोपून राहिली। आणि बाकीचा पसारा आहेच। माझं रुटीन संपलेलं आहे, दुपारची वेळ आहे ही। अन्वीची आंघोळ केली तर अन्वी छान अशी झोपलेली आहे आता मस्त। आणि बाहेर तर खूप ऊन तापून राहिली, आता उन्हाळ्यात लागला ना तर ऊन जास्तच तापते। माझे कामं वगैरे झालेले आहेत, पण अन्वीची आंघोळ झाल्यानंतर थोडे कपडे वगैरे पडले ते धुवून घेते आणि रूम एक वेळा पुन्हा आवरून घेते आणि झाडून घेते, मग झालं। म्हणजे कसं नेहमी ना नीट नेटकंच ठेवावं लागते। अचानक कोणी येते किंवा मग आपल्यालाही नेहमी चांगलं असलं घरात तर गमते। म्हणून चांगले राहा, नीटनेटके राहा आणि घर जशी असो स्वच्छ आणि चांगलेच ठेवा। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।